असं कुठं असतोय फौजी? अरे ऐक ना रावल्या, रावल्या तू शांत होणारस का नाही? नाही. अरे काय फौजी तुम्ही बघताय म्हणून तरी बरं आहे. अरे हो, पण आता माझं ऐकणार आहे का? म्हणून तर मी गप्प आहे. काय झाले फौजी? काय होणार आहे? या रावल्याची आणि बापूंची भांडणं. का रावले? अरे तुझं अजून सुरूच आहे वाटतं. आजा तेव्हा आमचा पर्सनल मॅटर आहे. तू माझा कोण नाहीस आणि मी तुझा कोण नाही. फौजी काय भानगड आहे? काय असणार आहे? साहेबांना मोबाईल पाहिजे नावा तुझ्यासारखा, म्हणून बापूची भांडला येऊ. मोबाईल साठी? मग मी काय भीतोय काय कुणाच्या बापाला? अरे रावल्या, पण मोबाईल साठी भांडायची काय गरज आहे? काय गरज आहे? तुझं काय बाबा मामा असून बी तुझ्यासाठी बाप आहे त्यो. आणि आमचा बाप असून बी कंस मामा. हे रावल्या, पण त्याच्यासाठी काय जीव द्यायची गरज आहे का? मग काय? ए रावल्या, अरे तुला जीव एवढा स्वस्त झालाय वे? हे आजा, आता तूच समजाव याला, मी निघतो. अरे ह्याच्या नादात जेवलो बी नाहीये आणि हे जीव द्यायला निघालाय. रावले, तुला मोबाईल पाहिजे ना? हे धर, ठेव. धर, ठेव. मामाला सांगतो मी रावल्याला दिला म्हणून. जसा मी तसा तू. ठेव. नको तुझा मोबाईल. अरे खरंच सांगतोय, ठेव ठेव ठेव. नाही नको. सॉरी, माझं चुकलं. रावले, अरे बापू जर जहागीरदार असतं ना तर त्यांनी बी फोन घेतला असता तुला. पण ते तरी काय करणार सांग बरं? अरे ते तरी कुठं कुठं बघणार? तू असं दुकान कुठं टाकून पळायला लागल्यावर घरात भाकरी कुठं येणार? आज्या तू कसा आज एवढा पोपटागत बोलायला लागलायस? ह्याच्या अगोदर मला बघून नुसतं पळतच होतास. तूच खरी दोस्ती दरार आणल्यास. अरे हाय थोडी टेन्शन, पण आपली दोस्ती आलतू फालतू नाही. आपण जिगरी दोस्त आहे आणि मला खात्री आहे अशा थोड्याशा गैर समजानं ती तुटणार नाही. होय, पण काय टेन्शन आहे ते कळू दे ना मला. तुझ्यासारखाच मित्र आहे, असंच तुझ्यासारखंच रुसलाय. बर मग मला सांग, रुसण्याचं कारण काय? अरे ते मला पार्टी देणार होता, पण मला उशीर झाला. एवढंच आहे वय? मग प्रॉब्लेम सॉल्व. जाऊन फक्त माफी मागायची. हा ते बी केलं. ते बी केलं वय? मग आता हा त्याच्या मोबाईल वर मेसेज टाक. ते बी टाकला. ते बी टाकलंस वय? हा डायरेक्ट जायचं आणि म्हणायचं बोलतोयस का नाहीस, नाहीतर जीवच देत तू. काय? अरे रावले, एक नंबर आयडिया दिलीस. हे भावा, एक नंबर. येऊ का एवढा खुश झालाय? मी आणि इके सोडला तर याचा अजून कोण मित्र आहे?
शीतलीचा राग अजून गेला नाही वाटतं. मेसेज करूया. बाल्कनीत ये. यो काय घराबाहेर आलाय का काय? आणि ते बी एवढं रात्रीच? नाही नाही, आज काय तर ताप लावत असणार. एवढं रात्री कशाला येईल? शीतले, इकडे बघ ना. इकडे बघ ना प्लीज. चुकलं ना, सॉरी ना, प्लीज. हे बघ, कान पकडतो. मोठ्या भाषा काढू का? हे बघ. सॉरी ना. हे आजा, तुझं काय चाललंय? कुठे काय? तुझे डोकं पिकं फिरले का काय? हे तर कशाला आलायस? आता तुला खाल्लं ऐकू येत नाही, मग मी काय करू? आलो वर. अरे माझ्या घरच्यांनी बघितलं ना तर वाट लागल माझी. तुझी वाट लागू नये असं वाटत असलं ना तर मला माफ केलंय. मग अजिबात नाही.